ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वातानुकूलित डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाली असून या बसचा शुभारंभ आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय। या डबल डेकर बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार असून ही बस आपली स्वतःची आहे असं समजून तिची काळजी घ्यावी असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलंय। यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, नगरसेविका काजल गुनिजन, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, मधुकर बोडके, डॉक्टर मिताली संचेती, दीपक झिंजाड, जितेंद्र निकम, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपस्थित होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका भवन येथून लुईसवाडी ते पुन्हा महापालिका भवन असा प्रवास डबल डेकर बसमधून केलाय। जीसीसी तत्वांवर या बसेस ठाणे परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही। या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 65 प्रवासी आसनस्थ होऊन प्रवास करू शकणार आहेत, तर 33 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतील। सद्यस्थितीत ही बस तीनहात नाका ते गायमुख या मार्गांवर धावणार आहे। इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरणपूरक असा होणार असून ठाणेकरांना या बसमधून पर्यटनाचा आनंद लुटता येणार असल्याचं नमूद केलंय। परिवहन ताफ्यात आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार असल्याचंही परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी नमूद केले। या वर्षभरामध्ये ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये 350 बसेसचा ताफ्यामध्ये 350 बसेस वाढणार आहेत आणि त्यामुळे ठाणेकरांना आता या बसेसची फ्रिक्वेन्सी चांगली मिळेल। त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा या प्रवासामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी ठाणेकरांना देखील शुभेच्छा देतो आणि ही बस आपली स्वतःची आहे असं समजून या गाडीची निगा, काळजी, सुरक्षितता ठाणेकरांनी घ्यावी असं आवाहन करतो। पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हे जीसीसी पद्धतीवर असल्यामुळे महापालिकेला कोणताही यामध्ये स्वतःचे पैसे खर्च करावे लागणार नाहीत, हे वैशिष्ट्य आहे। भाई, ज्याप्रमाणे प्रवाशांची संख्या वाढते किंवा ठाणेकर नागरिकांची संख्या वाढते त्याप्रमाणे ठाणेकरांना तर दिलासा मिळणारच आहे। मात्र ठाण्यातली पर्यटन असेल म्हणजे गायमुख चौपाटी असेल, त्याचप्रमाणे शिळपाट्याची इकडची चौपाटी असेल, या ठिकाणी देखील लोक मोठ्या प्रमाणात फिरायला जाण्याची शक्यता आहे। मग चौपाटी पण आपण विकसित केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी या डबल डेकर बसेस जिथे रुंद रस्ते आहेत, या डबल डेकरला जे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्या रूटवर या डबल डेकर बसेस चालतील आणि ठाणेकरांना एक वेगळा आगळा आनंद या डबल डेकर बसचा लुटता येईल आणि डबल कॅपॅसिटीने प्रवास करता येईल। ही इलेक्ट्रिक व्हेकल असल्यामुळे प्रदूषण झिरो प्रदूषण आहे आणि खरं म्हणजे आता आपण EVकडे चाललेलो आहे आणि ठाण्यामध्ये 10+10 20 इलेक्ट्रिक व्हेकल डबल डेकर आणि इतर ज्या गाड्या आहेत त्या पण मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक व्हेकल्स आपण घेतोय। त्यामुळे प्रदूषणमुक्त ठाणे यामध्ये याला हातभार लागेल। बाई, तिकीट दराची एक मोठी हे असते की प्रवाशांमध्ये उत्सुकता असते की तिकीट दर वाढणार आहेत की त्याच तिकीट दरामध्ये या बसने प्रवास तिकीट दर वाढणार नाही आणि वाढवणार नाही। पत्रकारांसाठी मोफत आहे। भाई, आज स्वगणनेला देखील स्वगणनेला पण सुरुवात झाली, त्याचा शुभारंभ मी करून आलोय। माझी स्वतःची स्वगणना मी करून आलेलो, त्यामुळे नागरिकांनी स्वगणनेमध्ये सहकार्य करावं आणि प्रशासनाला मदत करावी। स्वगणना ही अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं असं अपील करतो। चला, ओके।